नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. सुनेत्रा पवारांच्या रिक्त राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी 18 जून रोजी होणार मतदान. मुख्यमंत्र्यांकडून बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी, कृषी कर्ज वितरणात समोर आल्या या गंभीर त्रुटी. राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, खरीपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात. पुणे महापालिकेला जीएसटी अनुदानात 17.5 कोटींची वाढ, दरमहा 242.50 कोटी, वर्षाला 2,910 कोटींची भर. पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट, खडकवासला धरण साखळी प्रकल्पात उरला फक्त 7.5 टीएमसी साठा. नीट पेपर फुटीनंतरही सरकार जागा नाही, खासगी क्लासेसवरील कायदा अजूनही रखडला, शिक्षण विभागाकडून केवळ कागदी हालचाली. भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय, राज्यभर 1500 खासगी भूमापकांची नेमणूक होणार, पुण्यातील प्रलंबित अर्जाचा डोंगर कमी होणार. नसरापूर चिमुरडी अत्याचार हत्या प्रकरणात आरोपीची वैद्यकीय तपासणी, ओळख परेडीस विशेष न्यायालयाची मंजुरी. कॉक्रोच जनता पार्टीवरून काँग्रेसचा भाजपवर निशाणा. इंधन डेपोवर टँकरच्या रांगा, पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा. खरीप हंगामावर संकट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महत्त्वाचे आदेश. सावंतवाडी पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारी मोबाईलवर मटका तपासण्यात व्यस्त, व्हिडिओ व्हायरल तर कारवाईची मागणी. कोंढाघाटातून वाहतुकीवरील निर्बंध 10 जून पर्यंत कायम. महाराष्ट्रात उष्माघाताची चिंता वाढली, 226 उष्माघात रुग्ण, 2 मृत्यूंची पुष्टी, राज्यात उष्णतेचा कहर कायम. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता, मराठवाड्यातही पावसाचा अंदाज. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.